अंपायर सतीशदादा बांडवे आपण 20 मिनिटाचा टाइम द्यायला 5 ओव्हर 20 मिनिटांमध्ये संपले पाहिजे. दोन्ही कॅप्टन सूचना घ्या 5 ओव्हर 20 मिनिटांमध्ये संपलेच पाहिजे. संपले नाही तर 30 सर्कलमध्ये एक खेळाडू असेल. टाइम स्टार्ट. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे ऑफसाईडचे सिनिस्टर केला. खेळाडू चेंडूवरती येतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न शुभम शेवतेने केला होता. बॉल अगदी स्टंपच्या बाजूने गेला. एक धाव तोपर्यंत सिंगल प्राप्त होते. धोक्याची घंटी इथं वाजली सिद्धार्थ जगतापच्या दिशेने पण क्रीजमध्ये पोहोचला. काय म्हणतात राकेश? पहिल्या चेंडूवरती धोका होऊ शकला असता स्पोर्ट्स क्लब या संघाला. खूपच मोठा धक्का लागला असता म्हणायचं संघाला पहिल्याच चेंडूवरती. रवी देखील खूपच मोठमोठे फटके मारत माहीर आहे आणि समोरच्या दिशेने टोलवलं त्याने आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. सुंदर फटका आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळायला गॅप मध्ये चेंडू रवी रवी इथं खूपच धुमाकूळ घातलेला आहे पहिला पण त्याने आपल्या फलंदाजीच्या याच्यामध्ये. वाईट स्वरूपाचा चेंडू. बोल राकेश. राकेश बोल ना. हॅलो 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 हॅलो. हां ठीक. हॅलो हॅलो हॅलो. समोरच्या दिशेने खूपच सुंदर असा स्ट्रेट ट्रेडमार्क रवी याने टोलवलाय आणि नरसिंगवर हल्ला बॉल केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. 13 धावा धावफलकावरती या षटकाराच्या सहाय्याने होते. सध्याला एक सिंगल पहिलेच काढले होते सिद्धार्थने. त्याच्यानंतर एक चौकार एक षटकार. इथे फटका खेळतोय मैदानाच्या आत रवी. 11 धावा धावफलकावरती नरसिंग पालमपल्लीच्या विरोधात. सध्याला 11 धावा इथे बनवलेत पॉवर प्लेच्या षटका. 13 धावा झालेल्या आहेत. पहिला सिंगल आहे, दुसरा चौकार आहे, परत एक सिंगल, एक वाईड आणि एक 6 आहे. 12 झालेत. 12. एक सिंगल एक चौकार एक षटकार एक वाईट. 12 धावा धावफलकावरती. चेंडू किती झालेत? 4 बॉल. बरोबर आहे ना स्कोर. 3 बॉल. ठीक आहे नो प्रॉब्लेम. पहिला सिंगल चौकार षटकार 3 चेंडू मध्ये 12 धावा झालेत. एक वाईट. तिन्ही बॉल इथं बॅटवरती घेतलेत बॅटरने. सिद्धार्थने 1 2 रवीने. ऑन साइडला फटका खेळाय. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय बॉर्डर लाईनच्या अगदी बाहेर. सीमारेषा पार. रवीच्या पाठमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. चार चेंडू मध्ये आतापर्यंत 18 धावा इथे खर्च केले नरसिंग पालमपल्लीने. पहिल्या ओव्हर मध्ये इथे 18 धावा आतापर्यंत आलेत. बाहेर पहा मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती राहुलने. पण सध्याला नवीन चेंडू हाताळताना पाहायला भेटतो तो नरसिंग. अनुभव आहे त्यामुळे कॅप्टनने त्याच्यावरती जबाबदारी सोपवली होती पॉवर प्लेचे षटक टाकण्यासाठी. पण पहिल्या षटकामध्ये इथे धावा आतापर्यंत 18 धावा काढलेत कुठून पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एक फटका साईडला खेळत तिथे खेळाडू चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होते. ओव्हरची इथे शेवट बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधला. 19 धावा आतापर्यंत बनलेत. ऑन साइडला फटका खेळा तिथे प्रीतम पाटील चेंडूवरती येतो. एक सिंगल धाव प्राप्त होतो. एक सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये वाढ.
एक ओव्हरची समाप्तीनंतर धाव फलकावरती 20 धावा. 20 रन, no loss of the wicket after 1 overs. खूपच महागडा असं षटक म्हणता येईल नरसिंग पालमपल्ली यांच्याकडून. आणि हे वादळ रवी नावाचं गुंगतंय ग्राउंड मध्ये आणि सोबत साथीला सिद्धार्थ जगताप देखील खूपच छान अशी फलंदाजी करतात. खूपच नावाजलेले दिग्गज खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. नरसिंग पालमपल्ले, सिद्धार्थ जगताप, रवी धोत्रे, शिवम शेवाते, प्रीतम पाटील असे देखील खूपच नावाजलेले खेळाडू या दोन्ही संघामध्ये. आणि इथं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि सिंगल धाव मिळते. सिंगल काढलं समोरच्या दिशेने आणि चेंडू सरळ हातामध्ये देऊन सिद्धार्थ बॅक टू पवेलियन. मोठा मासा गळाला. स्लोवरचा बादशाह हम्मू हमसा शेख हा देखील खूपच नावाजलेला गोलंदाज आहे. मोहसिन मनियार सिद्धार्थ जगताप यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय. मोहसिन मोठमोठे फटके मारण्यामध्ये दिग्गज माहीर असा खेळाडू आता आपल्या समोर दिसतोय. आणि फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि ते फिल्डर डाऊन दी बॉल आणि ते कॅच सोडला गेलाय. एक मोठा मासा गळाला लागला असता आणखीन संधीचं सोनं करता आलं नाही शुभम शेवातेला. किस्मत भी बहादुर का सहारा देते दोस्तों. पाहूयात या जीवनदानाचं किती मोठं योगदान आपल्या टीमला देणार आहे मोहसिन. रवीने पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोलवलं. 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये नाशी. खूपच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नरसिंग पालमपल्ले आपल्या पीसीएमसीचे आयकॉन म्हणून ओळखले जाणारे खेळाडू आज आपल्या समोर देखील खेळत आहेत. एसपीएम वर पण त्यांचा खूपच मोठा दबदबा. कॅच ड्रॉप इथे झालाय. रवीचा कॅच ड्रॉप झाल्यानंतर फुल टच नव्हता परंतु आउट साइडला ऑफ केलाय. गॅप चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार. मोहसिनच्या बॅट पर्यंत होतोय चौकार. शिवमुद्रा चषक आपण पाहतोय 2025 मध्ये शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब हा संघ मैदानाच्या आत खेळतोय. सध्याला धाव फलकावरती 27 धावा. 5व्या दुसऱ्या षटकामधले 5 चेंडू आतापर्यंत झालेत. चांगली गोलंदाजी करतोय हमजा. मैदानाच्या आत वेरिएशन करतोय सध्याला. संधी होती शुभम शेवतेने इथे कॅच सोडलाय. त्याच्यावरती जीवनदान एक भेटल्यानंतर मोहसिन ऑन साइडला परत एकदा बिग ब्लास्ट. मोहसिन बनालच्या बॅट बंद चिडू जातोय सीमारेषा पार. बाउंड्री लाईन पार. षटकार. 6 धावा. 33 धावा धाव फलकावरती. 2 ओव्हर नंतर धाव फलकावरती चांगली गोलंदाजी केली होती पण मागच्या 2 ओव्हर बॉलवरती 10 धावा खर्च केलेत हमजाने. हमजा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आलेत. असे 33 धावा. चला स्पीडअप करा. चला मीटिंग्स करायचे नाही मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. पुढील सामने आपल्याला खेळायचे आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 33 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये नरसिंग पालमपल्लीने 20 रन खर्च केलेत आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये हमसा शेख याने एक मासा गळाला लावून दुसरा मासा गळाला लावता लावता निसटला आणि त्याने तब्बल त्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या.
आणि तिसरी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन आलाय तो राहुल. राहुल 7 नंबरची जर्सी परिधान करून आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजांनी राहुलने. पाहूया या ओव्हर मध्ये राहुल किती धावा इथे खर्च करतोय. कमी धावा इथे खर्च करण्याचा प्रयत्न असेल. चांगला चेंडू अचूक मारा मैदानाच्या आत सध्याला करतोय राहुल. आणि आपण पाहायला गेलं तर मी मागच्या मॅच मध्ये सांगितलं होतं की नरसिंगच्या बॉलर्स नेम 1 मिनिट नाव दिसत नाही याच्यामध्ये त्याचं. चला नाव नाही आपण दुसऱ्या नावावरती ऍड करतोय सध्याला जे ह्याच्यावरती लाईव्ह स्क्रीनिंग मॅच चालू आहे दुसऱ्या ह्याच्यावरती क्रिकेट रोजवरती. चला सामना सुरू करून घ्या कारण की तुमच्या कॅप्टनने बहुतेक टीम सिलेक्ट करताना खेळाडू सिलेक्ट केलेला नाहीये. हो परत एकदा खाली चेंडू टाकला योग्य टप्प्यावरती चेंडू टाकतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी करतोय राहुल. कमबॅक इथे या ओव्हरमध्ये करावं लागेल आणि तोच करून देतोय सध्याला. 33 धावा झाले होते 2 ओव्हरमध्ये पण तो तिसऱ्या ओव्हरच्या 2 बॉलवरती आतापर्यंत रवीला इथे बॉल मारू दिला नाही. गोलंदाजांनी बॅटचा संपर्क होऊ दिला नाही. ऑन साईडला इथे फटका खेळलाय पुल केलाय फटका तिथे हमजाच्या हाताला लागून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. हम्मो हम्मो थोडासा लांब. रोहित रवी धोत्रे हे देखील वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 24 धावांवरती बॅटिंग करतात आणि खूपच छान अशी फलंदाजी रवी यांच्याकडून पाहायला मिळते. पूर्ण प्रेक्षक त्याचा आनंद घेताना. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट गेल्यानंतर तिसरा षटकार आणि इथे डिक्लेअर 2च्या दिशेने चेंडू आणि आताच्या 2 धावा डिक्लेअर असतील. खूपच छान अशी फलंदाजी करतोय तो रवी आपल्या संघासाठी. 2 धावा इथे ऑफसाईडला फटका खेळल्यात त्याच्यावरती 2 धावा प्राप्त केल्यात. 2 धावा पहिले 2 बॉलवरती धावा आले नाहीत पण पुढच्या 2 धावावरती 8 धावा बनवलेत. युवा मित्र गणेश दादा पवार यांचे इथे आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब तर्फे. ऑन साईडला फटका खेळला डीप मध्ये खेळाडू एक सिंगल धाव प्राप्त होतीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे किरणच्या माध्यमातून होतोय. मामा राहुल दादा पवार यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय राहुल दादा पवार. सध्याला तिसरा षटक मैदानाच्या चालू आहे. विकी जाधव थोडंसं कानमंत्र देतोय गोलंदाजाला आणि थोडासा अनुभव इथं शेअर केला आपला. 42 धावा धावफलकावरती तिसरा षटक चालू आहे. शेवटचा चेंडू इथं हाताळण्यासाठी परत एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट उजव्या हाताने मारा करण्यासाठी फुल टॉस. मॅक कुमार चेंडूवरती जातो तोपर्यंत एक सिंगल धाव ओव्हरची होते होईल समाप्ती. 3 ओव्हरनंतर धावफलकावरती धावसंख्या असेल ते 43 धावा 1 फलंदाच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरनंतर. हॅलो 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 हॅलो. वैयक्तिक दुसरी तर स्वतःची युवा मित्र सावंतदादा गोयल यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. वैयक्तिक दुसरी तर संघाची 4थी ओव्हर घेऊन आलाय तो नरसिंग पालमपल्ली.
PCMCचा कोहिनूर हिरा नार्सिंग पालम पॉल्ले बॉलिंग मार्क वरती सज्ज वैयक्तिक दुसरी तर संघासाठी चौथी ओव्हर घेऊन आलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये खूपच महागडा ठरलेला हा गोलंदाज 20 धावा खर्च करत आता दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक करण्याची संधी त्याच्यापाशी आहे. नरसिंग गोलंदाजी मार्कवरती आपल्या कोट्यातला दुसरं षटक घेऊन फलटॉस चेंडू होता. परत एकदा बॅटचा प्रॉपर मिडल झालं नाही. बॅटीचा ब्रश होऊन दरम्यानच्या दिशेला चेंडू गेलाय. तोपर्यंत एक धाव सिंगल येते. धाव फलकावरती धावा असेल 44 धावा धाव फलकावरती. भारतीय संघाकडनं खेळताना वीरेंद्र सहवाग 2023 मध्ये आला होता. त्याचा देखील जर्सी क्रमांक 44 होता. पण त्याच्यानंतर जसं जसं ते पुढं क्रिकेट खेळत गेला तसं तसं त्यांनी जर्सी नंबर हे चेंज करत गेला. मग शेवटच्या काळामध्ये त्यांनी जर्सी नंबर टाकायचंच बंद केलाय. इथे परत एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला लाईक बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळतील. एक त्या धावांनी 6 धावसंख्या ते वाढेन. 45 धावा धाव फलकावरती. 45 रन लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतायत शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवमुद्रा चषक 2025. मुख्य आयोजक प्रसाद भाई फिरोदिया, त्याचबरोबर अजिंक्य बाहुबळे, सागरदादा तापकीर, अनुपदादा जामदार, त्याचबरोबर पूर्ण आयोजन कमिटी. चांगला चेंडू सध्याला इथे हाताळतो मैदानात. चांगला चेंडू टाकण्यात यशस्वी देखील ठरलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आले होते पण या ओव्हरमध्ये हे तर परत एकदा चेंडू आपल्या हातात घेतं नरसिंग पालमपल्लीने आणि धावा देखील आतापर्यंत कमी खर्च केलेत. मोहसिन मनियार आणि रवी हे दोन बॅटर. रवी ओपनिंगपासून फलंदाजी करतोय. चांगली इथे फलंदाजी केली रवीने. एक कॅच ड्रॉप झाला रवीचा. शुभम शेवते यांच्याकडनं ऑन साईडला फटका खेळाय. चेंडू जाईन सीमा रेषेच्या बाहेर. शंकर 4 धावा इथे मिळतील कारण की ते कमानीवरती चेंडू लागलं बहुतेक. कमानीला लागून बॉल बाहेर गेला डायरेक्ट. तर पंचांनी आपला निर्णय कळवायचा. आता चौकार. जे कमान आहे कमानीवरती चेंडू लागला आणि एक टप्पा खात बाहेर गेला तर धावा मिळतील 4. इथे धाव फलकावरती आपण पाहिलं तर 49 धावा धाव फलकावरती. 49 रन लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. नरसिंग पालमपल्ले ऑन मार्क. परत एकदा पॉइंटची फटका खेळण्यात येते. एक धाव. या एक धावाच्या साहाय्याने धाव फलकावरती धाव संख्या असेल ती 50 धावा इथे पूर्ण होत आहेत शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब या संघाचे. 2 ओव्हरमध्ये 33 होते. 4थ्या ओव्हरमध्ये 50 झालेत. म्हणजे राहुल आणि नरसिंग या 2 गोलंदाजांनी कमी धावा खर्च केलेत. फलंदाजाला जास्त हॅवी होऊ दिलं नाही या 2 ओव्हरमध्ये. 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये. परत एकदा चेंडू चांगला टाकला. बॅटीची कडा. इथे फलंदाज होते बाद. धक्का लागते दुसरा. बघा गेम स्प्रिट. अंपायरनी हात उचलण्याच्या पहिलंच स्वतः रवीने हात उचलला आणि सांगितलं की मी बाद आहे. हे आहे गेम स्प्रिट. चांगला खेळवृत्ती मैदानाच्या दाखवली आणि फलंदाज इथे बाद झालाय. नेहमी क्रिकेटमध्ये आपण आपल्या स्वभावामुळे ओळखलं जाणार पाहिजे. बॅट आणि बॉलने तर सगळेच ओळखतात पण तुम्ही स्वभाव जर तुमचा चांगला असेल ना तर आणखीन तुम्ही लोकांच्या मनात हृदयात उतरू शकतात. तुमचं नाव त्यांच्या मनात करू शकतात. सध्याला रवी धोत्रेने तसंच केलं. बॅट आणि बॉलचा इथे थोडंसं ब्रश होऊन बॅटला बॉल इथे गेला विकेट किपरच्या दिशेने. कॅच पकडला आणि अंपायरचा बोट उचलण्याच्या पहिलंच रवी हे क्रीज सोडून बाहेर आला. खेळवृत्ती गेम स्प्रिट इथं दाखवतो सध्याला रवी धोत्रे. फलंदाज होते बाद. धक्का लागतो दुसरा. लास्ट ओव्हर इथे टाकण्यासाठी सज्ज होतं मैदानाच्या आत. बॅक कुमार 5वा ओव्हर घेऊन स्ट्राईक वरती असेल. मोहसिन मनियार नॉन स्ट्राईक वरती. राज तापकीर नॉन स्ट्राईक वरती. चला पुढील दोन्ही टीमांच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्स जवळ यायचे कॅप्टनने.
ही इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स जवळ यायचे. पुढील मॅचचा टॉस होणार आहे. चेंडू होता ऑफ साईडला स्टेअर केला मिड ऑफच्या दिशेने. तिथे आधी तैनात होता, त्याच्यावरती कुठलीही धाव येणार नाही. चेंडू येतो डॉट. मॅक कुमार नेहमी शेवटीच ओव्हर टाकण्यासाठी येतो आणि चांगलं देखील गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके मारू देत नाही, खिचून गोलंदाजी करतो. योग्य टप्प्यावरती चेंडू नेहमीच हाताळत असतो. परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी राऊंड द विकेट मॅक कुमार. पावलाचा अगदी योग्य वापर. डीपमध्ये विकी जाधव तैनात आहे. एक सिंगल धाव इथं प्राप्त होतीये. सध्याला चांगला अशा संघ बांधणी केलेली आहे सनी इलेव्हन या संघाने. राजन वर्मा, प्रीतम पाटील, मॅक कुमार आदी, त्याचबरोबर नरसिंग पालमपल्ली, शुभम, ते खेळाडू नेहमी चर्चेत असतात या ग्राउंडवरती. मोठे मोठे फटके मारण्यासाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मोसीन मनार बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. शेवटचं षटक सध्याला प्रेशर असेल मोठे फटके मारण्याचं. 52 धावा फलकावरती 52 रन्स. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे. यावर मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात मॅकनी. मॅक कुमार परत एकदा कॅप्टन कूल गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला फटका खेळा. चेंडू जाईन सीमारेषा पार. मॅकच्या विरोधात हा मोठा प्रचंड प्रहार. चेंडू जाऊन बाउंड्री लाईन पार. षटकार. 58 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू इथे टाकण्यासाठी सज्ज होईल. सुरेख फटका. बॅक टू बॅक दुसरा तडाखा. मोसीनच्या बॅट बंड. चेंडू जाईल बाउंड्री लाईन पार. षटकार. 6 धावा धाव फलकावरती. धाव संख्येमध्ये वाढ होईल. धाव 6 ओव्हर नंतर 64 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी असेल तर 62 धावांची गरज. 52 धावावरती 2 षटकार. खूप महत्वाचे षटकार इथं मारलेत मॅक कुमारला. मोसीन मनारनी. ओव्हरची झाली समाप्ती 5 ओव्हर नंतर 65 धावांचं पाठला आता कसं होईल करेन नरसिंग पालमपल्ली दुसऱ्या इनिंग मध्ये. पाहूया 30 मध्ये 65. ह्याच्यानंतरचा होणारा सामना सिंग बॉयज त्याच्या विरोधात सुनभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब. कॅप्टन दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचे. चला सिंग बॉयज सुनभाऊ जाधव. श्रीकांत अडसूळ आणि जुनेद, आपल्या दोघांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स जवळ यायचे. टॉस केला जाणार आहे. जुनेद आणि अभिषेक भाऊ आणि श्रीज भाऊ आपल्यास विनंती की आपण टॉस साठी यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस इथे आपण आपल्यास ते करणार आहोत. तर जुनेद आणि श्रीकांत दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. कृष्णा भाऊ आपण टॉस करून घ्यायचं मान्यवरच्या हस्ते. श्रीज भाऊ आणि तसेच अभिषेक भाऊ तिके आपल्या दोघांना देखील विनंती की आपण टॉस साठी यायचंय. अमरभाऊ मुळीक आपल्याला देखील विनंती की आपण सर्वांना घेऊन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं. टॉस करून घ्यायचंय. सागर दादा तापकीर त्याचबरोबर सावंत गोयल त्याचबरोबर अमरदादा मुळीक, अभिषेक तिके, सागर भाऊ तापकीर सर्वांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करायचा. जुनेद आणि दुसरी कॅप्टन अझर हे 2 कॅप्टन इथं आहेत. चला फलंदाज या मैदानाच्या आत शुभम आणि विकी जाधव 2 फलंदाज मैदानाच्या आत.
सोनूभाऊ जाधव ऑन द टॉस. चला सामना लवकर सुरू करून घ्यायचा आहे मित्रांनो. पुढील आणखीन 4-5 सामने आपल्याला खेळायचे आहेत. पंच सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब या संघाचे कॅप्टन अझरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे केला फलंदाजी करण्यासाठी समोरच्या संघाला सिंग बॉईज या संघाला जाऊया मैदानाच्या आत. 65 धावांचा सध्याला पाठला सुरू आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी पहिली ओव्हर टाकण्यासाठी मैदानाच्या आत नितीन स्ट्राईकवर द्या सर. विक्की जाधव लेट्स प्ले. 25 मिनिटं टाइम लावा सर. सतीश सर. हो चेंडू पडल्यानंतर डॉट होत आहे बरोबर. अगदी 5 ओव्हरची मॅच आहे म्हणजे 20 मिनिटाचा इथं वेळ लावलाय. अगदी सतीश मांडवे सर प्रॉपर इथे लक्ष देऊ नये. सतीश सर आहे तर प्रॉपर इथे अंपायरिंग होणार आहे. कारण समालोचक चुकू शकतो पण अंपायर कधीच चुकू शकत नाही. सतीश सरांनी सांगितलं. मी 25 मिनिटं सांगितलं त्यांनी इशारा दिला 20 मिनिटाचं. चांगली अंपायरिंग. ऑफसाईडला ते स्टेअर केला. तिथं खेळाडू आहे तिथे टीपमध्ये प्रवीण सगर चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. शुभमने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. सिंगल धाव. श्री गणेश होतोय संघाचा. मैदानाच्या आत सनवी 11 या संघाचा अजून देखील 64 धावांची गरज. 28 मध्ये 64. राकेश 28 मध्ये 64. काहीचं सोपाचं काहीचं अवघड सामना सध्याला दोन्ही बाजूला सामना 50-50% आहे. कोण जिंकेन कोण हरेल अजून देखील सांगू शकत नाही. पण बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये एक प्लस पॉइंट आहे की नरसिंग पालमपल्ली त्यांच्या टीममध्ये आहे. नरसिंग पालमपल्ली तसेच आणखीनही धुरंधर आहेत त्या संघामध्ये. विकी किंवा शुभम पाहायला गेला आदेश 2 धावा इथं पळून पूर्ण केलाय. विकी आहे. परत मिडल ऑर्डरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला नरसिंग पालमपल्ली भेटेन. प्रीतम पाटील मिळेल. किरण मिळेल. अजून जर पाहायला गेलं तर आधी आहे. हम्मू आहे. हे फलंदाज आपल्याला ते खेळताना पाहायला भेटणार आहे. ऑन साइडला फटका खेळाय. चेंडू डीप मध्ये आहे. खेळाडू तिथं साइन बॉल बाउंड्री लाईन पार. षटकार 6 धावा. पंच बॉल किती झाले 4. शुभम शेवते स्ट्राईक वरती. लेन बॉल होता. पुन्हा चांगला पिक केला समोरच्या दिशेने. चेंडू जाईन हवाई यात्रा करत बाउंड्री लाईन पार. शुभमच्या बॅटमधनं षटकार. 14 धावा फलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये 20 आले होते. या इनिंग 14. चांगलं इथे स्टार्ट सध्याला दिलंय. पंधरा 15 ओके. पंधरा धावा फलकावरती. सिद्धार्थ जगताप गोलंदाजी मार्क वरती.
फुल टॉस सुरेख फटका फिके जाधवच्या बॅट पण चेंडू जाईन डीप स्क्वेअर लेकला बॉर्डर लाईन फार षटकार. 21 धावा धाव फलकावरती. चांगल्या लय मध्ये सध्याला विकी जाधव या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच ठरला होता. या टुर्नामेंट मध्ये लय मध्ये NPL मध्ये जास्त धावा केले नव्हते. तिन्ही मॅच मध्ये लवकर बाद झाला होता. पण या स्पर्धेमध्ये इथं लक्की ग्राउंड सराव केल्यानंतर चांगली फलंदाजी सध्याला करतो विकी जाधव. पहिल्या चेंडूवरती ऑनसाईडला फटका खेळलाय सिद्धार्थ जगतापच्या विरोधात. 21 धावा अजूनही जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 23 मध्ये 44. ऑनसाईडला परत एकदा फटका खेळला. तिथं खेळाडू आहे हमजा. चांगली फेकी नट अथर्व तिथं आहे. चांगली फेकी सध्याला करतो डीप शॉट मध्ये. पहिलेकला आतिक यांचा स्टुडंट हा देखील नवीन रिप्रेझेंट करणार पिंपरी चिंचवडमध्ये नवीन खेळाडू आहे. आपण पाहिलं श्रेयश आनंद आदी आणि चौथा खेळाडू आपण पाहतोय आतिकच्या तालमीमधला अथर्व. ऑन साईडला फटका खेळा डीपमध्ये खेळाडू आहे विनोद पोकले. एक धावीत सिंगल येते. धावांनी एक सिंगल प्राप्त होती सध्याला. धाव फलकावरती धावसंख्या होईल ते 22 धावा. दुसरा षटक मैदानाच्या आत सुरू आहे. स्ट्राईकवर जास्त ते शुभम शेवते. इंटरनॅशनल गोल बॉल प्लेयर भारतीय क्रिकेटला रिप्रेझेंट करतो. रोल बॉल वरती शुभम शेवते. त्याच्यावरती ते खूप मोठी जबाबदारी होती. मला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे कॅच पकडलाय सिद्धार्थ जगतापनी. कुठली चूक केली नाही. धक्का लागतोय तो पहिला. शुभम शेई त्याच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आता असेल नरसिंग पालमपल्ली. खूप अभ्यासू खेळाडू आहे विनोद पोकळे. तुम्ही सोशल मीडियावर असो किंवा MPL ची देखील मॅच खेळतात त्याच्यावर देखील ऍक्टिव्ह असतात. ओहो मोठा झटका मैदानाच्या आत. सिद्धार्थ जगताप देतोय. नरसिंग पालमपल्ली आला तसा परतीचा प्रवास करतोय मैदानाच्या बाहेर. क्लिंग बॉलच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते बाद नरसिंग पालमपल्ली. बॅक टू द पविलियन. धक्का लागतो दुसरा. स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न बॅटीच्या खालच्या बाजूला चेंडू लागला आणि स्टंप इथे उडाले. सध्याला नरसिंग पालमपल्लीचे चेंडूवरती बाद झाला. खूप मोठी जबाबदारी होती या फलंदाजावरती. आला तसा परत परत नाराज असेल स्वतःवरती कारण की इथे अजून देखील धावा खूप करायचे आहेत. विकेटवरती थांबणं गरजेचं होतं नरसिंग पालमपल्लीला पण तिथं बाद झाला नरसिंग. आता नवीन फलंदाज मैदानाच्या राजन वर्मा. ब्रो इस मैदान का ब्रो. 22 धावा धाव फलकावरती. अजून जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 19 चेंडूमध्ये 1 षटकार 1 सिंगल 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत. हे दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी प्रत्येक गावात जाऊन पाणी पिऊन आलेले आहेत मॅच खेळून. कधी झारचं कधी बोरिंगचं कधी बिस्लरी. सिद्धार्थ जगतापने आज देखील सध्याला इथे पूर्ण अनुभव आपला लावतोय या मॅच मध्ये कारण की त्याला माहिती आहे या मॅच जिंकल्यानंतर क्वार्टर फायनल मध्ये आपण दाखल होऊ शकतोय. पहिला चेंडू मारते वेग ब्लास्ट. राजन वर्मा बनतोय टायगर अभी जिंदा है मैं मैच के अंदर हूं खड़ा हूं असं बनतोय. सैदाच्या ब्रोच्या बॅट बंद चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. जास्त वेळ तुम्ही सेलिब्रेशन करू शकत नाहीये
असं राजन वर्मा म्हणतोय मैदानाच्या आत, कारण की नर्सिंग बाद झाल्यानंतर मी देखील मैदानाच्या आत आहे. सुरेख फटका. 28 धावा धाव फलकावरती. 28 धावा धाव फलकावरती. 18 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 18-37. 2 ओव्हर नंतर 28 धावा धाव फलकावरती. तर प्रवीण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 18-37. 28 हो चुके पहले 12 बॉल में. अगले 18 गेंद में 37 रन की जरूरत. देखते कैसे बल्लेबाजी करते 2 बल्लेबाज या फिर गेंदबाज उन्हें यहाँ इस ओवर में रोक पाते हैं कि नहीं. गेंदबाजी मार्ग पर प्रवीण सगर फिर से एक बार तैयार होंगे इस मैच में पहला ओवर डालने के लिए. स्ट्राइक पर है विकी जाधव. 1 6 आया उनके बदले से. अच्छी शुरुआत यहाँ पर की थी. अच्छा स्टार्ट अपनी टीम के लिए. सुनबाव जाधव इस टीम के लिए. प्रवीण सगर अपने ट्रैक पर अच्छी दौड़ लगाते हुए. रनअप अच्छा है बाकी सर प्रवीण का. प्रॉपर रनअप जैसा फास्टर गेंदबाज को चाहिए वैसी ही रनअप है. ओहो बिग हिट. बिग हिट. चेंडू इथे येतोय मंचावरती सलामी देण्यासाठी. चेंडू जाईन बाउंड्री लाईन पार. षटकार. 6 धावा. सलग 3 षटकार मारले तर अजिंक्य भाऊ बळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पहिला मारला अजून 2 मारतील का. दुसरा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. प्रवीण सगर कोसळला थोडासा पडला. ओहो फिकी थोडीशी खराब. राजू तापकर चेंडूवरती आलो अगदी वेगाने इथं मारण्याचा प्रयत्न. चेंडू हिट द टार्गेट. जर तुम्ही सागर दादाला टार्गेट केलं ना समोरच्या बाजूला त्यांचा फ्लॅक्स आहे त्याच्यावरती तुम्ही टार्गेट केलं तर त्याच्यावरती देखील या ओव्हर मध्ये जर मारलं तर 500 रुपये प्रसाद भाई यांच्याकडनं. ओ चेंज ऑफ पेस. चेंडू पडल्यानंतर एक साइडने चेंडू जातोय विकेट किपरच्या दिशेने. व्हाईट बॉल. व्हाईट +1. इथे 2 धावा आहे 2-3 संघिक धाव संख्यामध्ये. 36 धावा धाव फलकावरती. आमच्यापर्यंत इथे माहिती कळवतात की थेट झिम्बाब्वेवरनं शंकरभाऊ गायकवाड इथे आलेत या अंपायरिंग करण्यासाठी. प्रसाद भाई यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. अगदी चांगली माहिती. इथे सध्याला प्रसाद भाई पोहोचतात. परत एकदा लाईन ते थोडीशी खराब. इथं लाईन वरती नियंत्रित करावं लागेल. नियंत्रण आणावं लागेल. जर तुमची लाईन नियंत्रण आले नाही तर या स्पर्धेमध्ये तुम्ही बाहेर जाऊ शकतात. एक धाव परत एकदा इथे प्राप्त होती. सवाई मसाले या कंपनीचे झोनल मॅनेजर आहे या परिसरामधले शंकर गायकवाड. चांगले मसाले राठी मसाले आपण पाहतोय. लेन बॉल चांगला चेंडू होता. अगदी खाली टाकला होता बॅट आणि बॉल पायाच्या मधात चांगला पिक केला. समोरच्या दिशेने खेळला राजन वर्माने. त्याच्यावरती 1 धाव इथे प्राप्त होती. सध्याला 1 धावाने स्कोर कार्ड मध्ये वाढ. 38 धावा धाव फलकावरती. तिसरा षटक मैदानाच्या आत सुरू आहे. 15 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. या 2 बॉलवरती 3 बॉलवरती एक मोठा षटकार जर आला तर परत एकदा मॅच मध्ये होऊ शकतो संघ. पण अजून देखील 15 मध्ये 27. ऑन साइडला परत एकदा फटका खेळला. डीप मध्ये खेळ आडवा आहे. चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. अथर्व रायझिंग स्टार या परिसरामधला गॉगल घालून सध्याला क्षेत्ररक्षण करतोय. उन्हाचा तडाखा आहे. मोठं पहिलं गॉगल दिलं नव्हतं. सध्याला विनोदनी त्याच्याकडे पाहून थोडंसं ऊन आहे त्यामुळे त्यापाशी गॉगल दिला आणि चांगला देखील योग्य वापर करतोय. गॉगलचं घालूनच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय अथर्वने. हो परत एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथं प्रॉपर मिडल झाल्याने पॉईंटच्या दिशेने इथे फटका खेळाय. तिथं चेंडू जाईन 1 धावांसाठी. 1 धाव इथं प्राप्त होती. धाव फलकावरती 40 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. 13-25.
सोनूभाऊ जाधव आपण सज्ज राहायचे. सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब सर्व खेळाडू सज्ज राहायचे. वॉर्मअप करून घ्या, स्ट्रेचिंग करून घ्या. मॅच संपली की लगेच मैदानाचा ताबा घ्या. हो परत एकदा चेंडू मागे ठेवलाय. स्लोअर वन चेंडू जेव्हा टाकतो ना प्रवीण, ते ॲक्शन थोडेसे दिसून येते, पण फलंदाज त्याला जज करत नाही. कारण की फलंदाज फ्लोमध्ये असतो मोठा फटका मारण्याचं, आणि तिथंच तो चकमा देऊन चकवा देतो मैदानाच्या फलंदाजाला. चेंडू येतोय, उलट सिंगल इथे प्राप्त होते. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हर नंतर धाव फलकावरती धाव संख्या असेल 41. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये अजून जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन, आपणास विनंती असेल की आपण सज्ज राहायचे मैदानाचा ताबा घ्यायला. मॅच संपल्या थांबल्या. सोनूभाऊ जाधव won the toss and choice to ball first. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. सानवी 11 या संघाला. विकी अजूनही फेविकिक सारखा चिपकून राहिलेला आहे ग्राउंडला. जोपर्यंत विकी ग्राउंड वरती आहे हार पत्करण्याचा विषयच येत नाही. पहिला चेंडू समोरच्या दिशेने आणि ते झेल सुटला गेलाय आणि 1 बाउन्स सीमा रेषा पार. आता चौकार असेल. खूपच छान अशी फलंदाजी करतोय विकी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सज्ज विकी. सामना करतील नितीन यांचा. नितीनच्या दुसऱ्या चेंडूवरती टोलण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये खाली डाऊन दी बॉल आणि इथे जेल टिपला गेलाय. मोहसिन मनियार डाऊन दी बॉल. खूपच मोठा मासा गळाला लावलाय. नितीन जाधव कमबॅक म्हणता येईल. आणि विकी जाधवची जागा भरून काढण्यासाठी आलाय प्रीतम पाटील. दहा चेंडूमध्ये अजून देखील 20 धावांची गरज. सध्याला मेहनत सुरू आहे. थोड़ा सब्र रख, मेहनत अभी जारी है. थोड़ा सब्र रख, मेहनत अभी जारी है. वक्त खुद कहेगा चल अब तेरी बारी है. दोन्ही टीमला सध्याला मेहनत करावं लागेल. जर वेळेवरती तुम्ही चांगली फलंदाजी केली तर वेळ हे तुमचा देखील येऊ शकतो मैदानाच्या आत. पण सध्याला वेळ लावण्याचं काम नितीन करतोय फलंदाजाला. एक फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राइक वरती असेल प्रीतम पाटील. फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. एक धाव इथे पळून पूर्ण करतोय मैदानाच्या आत. प्रीतम पाटीलचा ब्रीद वाक्य आहे कडक कडक कडक. नेहमी कडकच असतो प्रीतम पाटील. निगडी चॅम्पियन या संघाकडनं कॅप्टन आहे. आणि जिगीशा 11 या संघाकडनं जिगीशा चषकमध्ये त्याचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला होता. निगडी चॅम्पियन हा संघ. मयूर खरात जो जोरला टाकतो बॉल त्याचं नाव आहे मयूर खरात. चेंडू इथे फाईट सध्याला हाताळलाय. एक धाव इथे प्राप्त होईल. 47 धावा फलकावरती. 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. 200 स्ट्राइक रेटने इथे धावा बनावा लागेल.
जर 200च्या धावांनी स्ट्राईक रेट तुम्ही रोटेट केलं, धावा बनवले तर तुम्ही विजय होऊ शकता. सध्याला राजांचा प्रयत्न तेच चालू आहे. ऑफ साईडला फटका खेळाडू, डीपमध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफला प्रवीण सगर एक धावी तर खर्च केली. मला वाटतं NPLला याच खेळाडूंनी चांगला कॅच पकडला होता. अगदी वेगाने पळत गेला होता चेंडूवरती आणि मोमेंटम शिफ्ट केलं होतं. ते कॅच पकडल्यानंतर ते मॅच जिंकली होती आणि संघासाठी चांगलं योगदान देत असतो नेहमीच गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये प्रवीण सगर. चॅम्पियन संघाचा कर्णधार फलंदाजी करतोय आणि उपकर्णधार गोलंदाजी करतोय. दोन्ही कॅप्टन व्हाईस कॅप्टन चॅम्पियन संघाचे. आणि इथे कॉट बिहाइंडचा शिकार आणि इथे झेल सुटला गेला आणि इथे मोये मोये चुकी भरून काढली गेली आहे. ही रील झाली आहे मोये मोये, कारण की शॉट मारल्यानंतर प्रीतम पाटील असं वाटत होतं की गार्डन मध्ये फिरत असता का काय, क्रीज सोडून. स्टंपिंगचा शिकार झालाय मैदानाच्या आत. प्रीतम पाटील लक्ष नव्हतं स्वतःवरती आणि क्रीज सोडल्यानंतर बाहेरच थांबला. हे खूप चुकीचं उलट इथे फलंदाज बाद झाले. सध्याला नरसिंग पालनपल्ले अपेक्षा नव्हती या फलंदाजाकडनं की असं फलंदाज आउट होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत असता तर तुम्ही क्रीजमध्ये का हे देखील लक्ष राहणं गरजेचं आहे. बॉल कॅच सुटल्यानंतर तुम्ही बाहेरच थांबणे हे खूप. फलंदाज बाद झाल्यानंतर मॅनेजमेंट टीम याच्यावरती लक्ष देईल. ऑफिशियल पार्टनर आपण पाहतो या स्पर्धेचे राठी मसाले, सत्यम जेवलस, पैलवान, मटन खानावळ, ब्रिज पॉइंट हॉटेल, त्याचबरोबर फायबर, ब्रॉडबँड, इंटरनेट सर्व्हिस, BK डेव्हलपर्स, हे सर्वांचं खूप वाटा आहे या स्पर्धेमध्ये सक्सेस होण्यासाठी. आधी मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता. या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती इथे षटकार खेचतोय 6 धावांसाठी. आधी चला षटकार आहे शंकर भाऊ. एक मिनिट मित्रांनो, आरडाओरडा करायचा नाही. पंच निर्णय घेतील, पंच निर्णय घेतील. आपण पंच ठेवलेले आहेत 2. कोणीही दबाव टाकायचा प्रयत्न करायचा नाहीये. पंच आहेत, पंचांचा डिसिजन येईल. कुणीही गाव गोळा करायचा नाहीये. पंच आपला इशारा सांगा. चला षटकार आहे. षटकार शंकर भाऊ खेळाडू म्हणतात षटकार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. डिस्कस करून दिलं जाईल. कुणावरही अन्याय होणार नाहीये. षटकार आहे. अहो शंकर भाऊ षटकार आहे. प्लेयरने सांगितलं तरी देखील तुम्ही चर्चा करताय. क्षेत्ररक्षण करणारे खेळाडूने सांगितलंय. सिद्धार्थ जगतापने पहिलंच. चला सर्वांना खेळाडूंना जे मॅच चालू आहे त्यांना विनंती आहे की आपण आपल्या डगआउट मध्ये बसायचे. अंपायर थोडंसं लक्ष द्या, थोडंसं स्पीडअप करा, कारण की आपण वेळ वाया घातला ना तर आपलाच आणखीन त्रास होऊ शकतो या दिवशी. त्यामुळं सिद्धार्थने मला वाटतं अगदी बेस्ट अँगलला सिद्धार्थ उभा होता. बॉल पडल्यानंतर सिद्धार्थने 2 हात वरती केलेत. 54 रन झालेले आहेत. 4 विकेट गेलेले आहेत. 11 धावांची 4 ओव्हर नंतर 6 चेंडू मध्ये तब्बल 11 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती महत्वाचा षटक मारलाय, षटकार मारलाय आधीने. चला नरसिंग थोडंसं घाई करा. 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती हसन ख्वाजा. 6 मध्ये 11. सहा चेंडू मध्ये 11 धावांची गरज. ख्वाजा गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक वरती आहे राजन वर्मा.
पॉइंट फटका खेळाय तिथे एक धाव इथं सिंगल आली आहे आधी स्ट्राईक वरती. थोडंसं स्पिनच्या विरोधात राजांना नेहमी स्ट्रगल करत असतो, त्याच कारणामुळे फिल्डिंग ऑपनर प्रॉपर सजवली होती ख्वाजाने, पण तिथं खेळाडूने चुकी केली, एक धाव इथं खर्च केला. आता स्ट्राईक वरती आधी 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. ख्वाजाने अशी मॅच जिंकली होती NPL मध्ये, 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी केली होती याच ख्वाजाने. तर पाहूया 5 मध्ये 10 ची गरज. ख्वाजा बिगेट करण्याचा प्रयत्न आहे, इथे फटका फसलाय, चेंडू हवे, 2 खेळाडू इथे कॅच ड्रॉप. विनोद त्याच्या अगदी बाजूला येऊन थांबला होता, एका हातात प्रयत्न केला होता रवी धोत्रेने कॅच पकडण्याचा. 3 अटेम्प्ट झाले होते, 4थ्या अटेम्प्टला चेंडू खाली पडला आणि त्याच्यावरती एक धाव इथे प्राप्त होते. सध्याला 56 धाव फलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 9 कंपल्सरी चेस आहे, हे तुम्हाला 9 बनवावंच लागेल. विकेट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, वाघाची दाढ फोडतोय पहार, चिडू जातोय बॉर्डर लाईन पार, षटकार 6 धावा. काय ढरकले घेतली मैदानाच्या आत राजन वर्माने. ऐन मोकदशांनी ऑन साइडला इथं फटका खेळलाय, चिडू जाईन सीमारेषा पार 6 धावांसाठी. काय म्हणतात राकेश सर या षटकारा बाबतीत? त्यांच्या पूर्ण टीमला भरोसा होता की राजन जोपर्यंत स्क्रीज वरती आहे तोपर्यंत सामना हारायचा विषयच येत नाही. आणि खाली देखील आदेश तेवढाच चतुर आणि चालक फलंदाज, सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करून राजनच्या हाते तो सामना दिला, जिंकवण्याचा संधी त्याच्या हातामध्ये दिली. राजन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज, पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न आणि चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने. 2 धावा डिक्लेअर असतील आणि 2 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता. ख्वाजा काहीतरी वेगळं करेल. व्हेरिएशन इज इम्पॉर्टंट. राहुल भाऊ येवले यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. रवी दादा लुगडे यांचं देखील इथे आगमन झालंय, भाऊचं देखील मनपूर्वक स्वागत. महाराज 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. कोण जिंकणार सामना? युवा मित्र राहुल भाऊ येवले यांचंही शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब तर्फे सहर्ष स्वागत. अभिषेक तुपे, शिरीष यांचंही या ठिकाणी. आणि इथे सामना जिंकलाय सानवी 11 संघाने 1 चेंडू उर्वरित ठेवून. कॉंग्रॅच्युलेशन सानवी 11. चला सोनूभाऊ जाधव एका लाईनीत फिल्डिंग लावून घ्यायचे. सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. लोकेश मुचंडीकर यांचंही शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब तर्फे सहर्ष स्वागत. सनी भाऊ कांबळे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तुमच्या टीमचं. तुमचं क्षेत्ररक्षण आहे, 5 ओव्हरची मॅच असेल. उत्कर्ष लोढा यांचंही शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब तर्फे आलेले सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत. सनी भाऊ थोडंसं घाई करत या.